दिवस 11वा कोची ते आलापूचा किंवा आलापी. 10 दिवस सलग सायकल सफर झाल्यावर हाताला थोडी सुन्नता आली होती. सकाळी लवकर जाग आल्यावर या दुखऱ्या हातावर मन केंद्रित करून विचार केला की ही सुन्नता कशी घालवावी, आणि थोड्या वेळातच एक उपाय सुचला आणि हात उपड्या पोटावर ठेवून उजव्या हाताच्या बोटांनी त्याच्यावर हळूवार फिरवला आणि थोड्याच वेळात सुन्नता कमी झाली. फार छान वाटलं. आजचा दिवस म्हणजे या सफरीमधली सगळ्यात छोटी राईड होती, साधारण 60-65 किलोमीटरची. त्यामुळे सकाळी अगदी आळोखे पिळोखे देऊन उठलो आणि निवांतपणे 9 वाजता बाहेर पडलो. हॉटेलच्या खालीच एक सायकलिंगचा ग्रुप भेटला. ते त्यांच्या शहरच्याच काही स्थळांना भेटी द्यायला निघाले होते. आम्ही पुण्याहून आलो आहे इथे भेट द्यायला हे त्यांना कळल्यावर खूप कौतुक वाटलं. त्यांच्यासोबत फोटो घेऊन स्ट्रावावर टॅग पण केले. मग आम्ही पुढच्या नाश्त्याच्या शोधार्थ आलापीच्या दिशेने निघालो. आनंदच्या ओळखीचा एक डीलर कोचीमध्येच भेटणार होता, त्यामुळे तिथेच जवळ नाश्ता करून त्याच्या ऑफिसलाही भेट दिली. बी पॉझिटिव्ह ह्या ब्रँडने ते सायकलिंग आणि स्केटिंग मटेरियल डिस्ट्रीब्यूट करतात. आज तशी काही घाई नव्हती आणि रस्ताही अगदी समुद्राच्या कडेने सरळ 50 किलोमीटर होता. त्यामुळे एकाच वेगात शांतपणे सर्वजण सायकल चालवत निघालो. एका ठिकाणी फळं खायला थांबलेलो असताना उमरतच्या सचिन यांच्या ओळखीतून केरळमध्येच राहणारे 2 मराठी बांधव आम्हाला भेटायला आले. त्यांनी आमचे केरळमध्ये स्वागत केले. सुरेश माने आणि घाडगे यांनी आम्हाला गुलाबाचे फूल देऊन आम्हाला जेवायचे सुद्धा आग्रहाचे निमंत्रण दिले. मग काय, पुढे थोड्याच अंतरावर अर्थंकुल गावात केरळी भात, सांबार आणि कोशिंबीर असा छान बेत असलेलं जेवण घेतलं. माने यांच्या आदरातिथ्याने आम्ही फारच भारावून गेलो. सुरेश माने हे गेली 28 वर्ष केरळमध्ये चेरथाला गावात सोने चांदी यांचं रिफायनिंग करण्याचा व्यवसाय करतात. पुढे आता फक्त 20 किलोमीटर राहिले होते. सहज 4 पर्यंत आलापीला किंवा आलापुझाला येऊन पोचलो. पण मग बीच शेजारचं रिसॉर्ट सोडण्यात वेळ घालवता येणार होता. त्यामुळे अगदी बजेटमध्ये आणि बीचला लागूनच असलेल्या फंकी बीच हाऊस या रिसॉर्टमध्ये फक्त 600 रुपयात आम्हाला एक खोली मिळाली. अर्थात अशा 2 खोल्या घेतल्या आम्ही. आता नेमाने ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे समोरच असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर पोचलो. छानपैकी वेळ व्यतीत केला आणि पुन्हा वाळूतल्या आमच्या खोलीमध्ये येऊन विश्रांती घेतली. आजची सुटसुटीत आणि शांत सफर संपुष्टात आली ती कन्याकुमारीचे वेध लागलेल्या मनाला आवर घालूनच. कारण पुढचा म्हणजेच उद्याचा दिवस विश्रांतीचा होता. अजून 2 ठिकाणी थांबून 3ऱ्या थांब्याला आम्हाला कन्याकुमारीचं दर्शन होणार आहे. पण आता कधी एकदा पोचतो असं होतं आहेच. थोडी कळ सोसायला मात्र हवी. आता इथे समुद्राची गाज ऐकत किनाऱ्यावरच्या बोटीवरच बसून मी आजच्या दिवसाचा ब्लॉग लिहिला. ही सुद्धा एक मजाच आहे जी मी आज अनुभवली.